अखिल भारतीय मातंग संघातर्फे कळंबोळीतील सर्कलवर उपोषण आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत उपोषणकर्ते संजयजी आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी त्यांचं उपोषण चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संजयजी, काय सांगाल, कशाबद्दल आपलं उपोषण सुरू आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत? आपल्या मागण्या, परंतु पहिल्यांदा तर मी सांगितलं, मी संजय विठ्ठल लाखे, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, गल्लीतला म्हणजेच छोटासा रस्त्यावरचा कार्यकर्ता समजा। परंतु माझ्या ज्या मागण्या आहेत, अखिल भारतीय मातंग संघाचा जो मातंग संघ आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास मंडळ, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। त्या भ्रष्टाचाराला उघडीत आणण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार वारळ 2012 पासून मी हे कार्य करत आहे, परंतु आजपर्यंत मला कोणी न्याय देत नाही आहे और कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही। त्याच्यावरती आता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्याच्यावरती ईडी चौकशी करून, CBI चौकशी करून असं माझी मागणी आहे। परंतु दुसऱ्या मागणीमध्ये असं आहे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हा आमच्या समाजाने स्थापन केला आहे। बाबासाहेब गोपले हे आमचे गुरु आहेत, हे आमच्या समाजाचे आमचं स्थापन केलेलं जे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे हे बाबासाहेब गोपलेंनी स्थापन केलेलं आहे। म्हणून मग त्यांचा स्वप्न आहे की अध्यक्षपद आमच्या मातंग समाजाचाच असावा, हे स्वप्न होते। मला कुठल्या प्रकारचं, मला आझाद मैदानला बी परमिशन नाही दिलं, तहसीलदार समोर पण परमिशन नाही दिलं, प्रांतला बी परमिशन नाही भेटलं, CP ऑफिसला बी परमिशन नाही घेतलं। म्हणून माझा आखरी निर्णय होता की माझ्या कळंबोलीतच मी बसू शकतो आणि माझं हे कार्य करू शकतो। परंतु इथल्या मला कोणी सहकार्य केलं नाही, पोलीस प्रशासन पण मला देत नव्हतं परमिशन। शेवटी मी राजपाल भवन मध्ये जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मला त्यांनी परमिशन देण्यात विभागणी म्हणजे परमिशन दिले मला। उपोषणाचा आजचा कितवा दिवस आहे? माझ्या मागण्या अजून आहेत, ते पूर्ण झालेल्या नाही आहेत, मी ते सांगतो आणि मग उपोषणाचा प्रकार सांगतो। माझ्या मागण्या ज्या आहेत, माझ्या झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्या सिडको हद्दीत व MIDC हद्दीतील किंवा खाजगीकरणामध्ये बसून आहे। आजपर्यंत JR आहे, कुठला कोर्टाचा जो GR आहे, हायकोर्टाचा GR आहे, 2012चा म्हणा, 2018चा म्हणा, 2014चा म्हणा, हा GR मध्ये स्पष्ट लिहून आलेला आहे की ज्या झोपडपट्टीमध्ये जो व्यक्ती तिथं राहत असेल त्या GR मध्ये त्यांना स्थायिक जागेवर पक्क्या करण्यात यावा, असा GR आहे। परंतु हे सिडकोचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी त्या जो GR आहे त्या GR ला कुठल्याही प्रकारचा अंमलात आणत नाही आणि ते लोक वारंवार झोपड्यावरती बुलडोझर फिरवतात आणि गरीब लोकांवरती अन्याय करतात। त्याच्या मला हा जो पाऊल उचलायचा जो ठराव केला, आदिवासी वाडे आहेत, माझ्या आदिवासी वाड्यांना कितीक लोकांना फसून सिडको त्याच्यावरती अतिक्रमण करून आणि त्या लोकांना दुसऱ्या जागात दादागिरीने उचलून त्या जागेला बिल्डरच्या घशात घालत आहेत त्या जागा। म्हणून माझ्या आदिवासी वाड्या जेवढ्या बी पनवेल तालुक्यात तालुक्यामध्ये आहेत सिडकोच्या शासनाच्या मध्ये, त्या जागेवर पक्क करण्यात यावा व त्या जागेवरती नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळण्यात यावा। तसेच आमच्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना पण त्या जागेवरती नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देणं। जर पुनर्वसन करत असेल तर आम्हाला नरेंद्र मोदी योजनेमध्ये मी सर्वे करून आम्हाला जो झोपडपट्टीला नंबर दिलाय, जर तुम्हाला जर तोडायचेच होते तर मग महानगरपालिकेने त्या झोपड्यांना नंबर का दिला हे मला त्यांना विचारायचं करण्यात आहे। नाही, पण आज 7वा दिवस आहे उपोषणाचा, पण आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली आहे का? आजपर्यंत मला कुठलाही अधिकारी आला नाही। आजपर्यंत इथले कार्यकर्ते आले आहेत, रविशेठ पाटील आले होते, एक नगरसेवकचे कार्यकर्ते येऊन गेले, परंतु प्रशासनाचा मला अजूनही कुठलाही सहकार्य नाही किंवा त्यांनी मला कुठलाही सरकारकडून आजपर्यंत कुठलाही व्यक्ती आलेला नाहीये आणि सरकारने मला कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही। सरकार हा झोपलेला आहे, मला वाटतं गांडूळ असतो ना, त्या गांडुळासारखे प्रकार सरकारची। 7वा दिवस असूनही जर प्रशासनाने तुमची दखल घेतलेली नाही तर मग हे आंदोलन तुम्ही असंच किती दिवस सुरू ठेवणार आहे? जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत माझं आंदोलन सुरू असणार आहे। तर आपल्यासोबत संजयजी लाखे होते। धन्यवाद संजयजी नवरात्रशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन विवेक गडकरी सहित दीपक घरत, पनवेल।